नमस्कार. आवाज माणुसकीचा या चॅनलमध्ये प्रथम सगळ्यांचं स्वागत. आज अशा शांतीबन मधील वृद्धाश्रमातील कथा तुमच्यासमोर मांडत आहोत. त्या कथांमधून सुभाष चौधरी ही व्यक्ती गेली 3 वर्ष शांतीबन वृद्धाश्रमात राहत आहे आणि त्यांची स्थिती अशी होती की मला बऱ्याच वेळा ससून हॉस्पिटलमधून फोन येतात, बेवारस व्यक्ती जमा झाल्यात, इथे ही व्यक्ती सापडली आहे, ट्रीटमेंट पूर्ण झाली, त्यांना घेऊन जा. तशाच नेहमीप्रमाणे जे फोन येतात अशाच त्या फोन मधून एक फोन आला किरण कांबळे सर की अशी व्यक्ती आहे आणि पोलिसांनी जेव्हा तपास केला तर आई वडील सापडले आहेत, पण 25 वर्ष आई वडिलांपासून ताटातूट झाली आहे, कोणताही संपर्क नाहीये, अशा अवस्थेत ती व्यक्ती सापडली आहे आणि ती या व्यक्तीला पॅरालिसिस झाला. तर मॅडम प्लीज तुमच्या शांतीबन वृद्धाश्रमात त्यांना एक आसरा द्या आणि एक छान त्यांना हक्काचं घर मिळवून द्या. तेव्हाच मी शांतीबन वृद्धाश्रमातून ससून हॉस्पिटलमध्ये गेले आणि तिथे गेल्यानंतर त्यांची पूर्णपणे ट्रीटमेंट झाली होती. पण वाईट अवस्था अशी होती की पूर्णपणे बेडरिडन होते, कारण पॅरालिसिसचा स्ट्रोक बसला होता. स्थानिक लोकांनी आणि पोलीस स्टेशनच्या माध्यमातून ससून हॉस्पिटलमध्ये त्यांना भरती केलं आणि ट्रीटमेंट पूर्ण झाल्यानंतर त्यांनी शांतीबन वृद्धाश्रमाशी कॉन्टॅक्ट केला आणि त्यांची अवस्था बघून वाईट वाटलं, कारण 25 वर्ष घरापासून दूर राहत होते आणि त्यांना तेव्हा बोलता काहीच येत नव्हतं. पण हळूहळू शांतीबन मध्ये आणल्यानंतर एक 5 ते 6 महिन्यानंतर खूप चांगली प्रगती झाली, चालायला लागले आणि जेव्हा त्यांना स्वतःची माहिती विचारली तर त्यांचं म्हणणं असं झालं की गेले 25 वर्ष फॅमिलीशी कोणताही कॉन्टॅक्ट नव्हता, कोणताही संपर्क नव्हता, कारण मला काम मिळेल या निमित्ताने मी पुण्यात आलो होतो, पुण्यात स्थायिक होण्यासाठी प्रयत्न करत होतो. त्याच सिच्युएशन मध्ये मला एक पॅरालिसिसचा अटॅक बसला आणि मी पूर्णपणे कोलमडलो आणि पायावरच जर उभे राहता येत नसेल तर ही व्यक्ती स्वतःच एक रोजचं जीवन नाही जगू शकत. त्यामुळे निदान आपले पाय मजबूत असेल, 2 हातांनी आपण काम करू शकत असेल तरच ती व्यक्ती स्वतःचा बिझनेस जे काही असेल ते सांभाळू शकते. तसंच त्यांनी एक छानसं हॉटेल थाटलं होतं आणि त्या हॉटेलच्या माध्यमातून त्यांचा इन्कम सोर्स चालू होता आणि काही वादविवाद झाल्यामुळे बायको आणि मुलं दोन्ही निघून गेली. 25 ते 30 वर्ष पुण्यामध्ये राहिल्यानंतर त्यांना अचानकपणे एक पॅरालिसिसचा अटॅक आला आणि त्याच्यात पूर्ण त्यांचा प्रवास तिथेच ठप्प झाला आणि स्थानिक लोकांनी ऍडमिट केल्यावर त्यांची ट्रीटमेंट पूर्ण झाल्यावर त्यांचं पुनर्वसन शांतीबन मध्ये करण्यात आलं आणि इथे आल्यानंतर बऱ्याच वेळा त्यांच्या वडिलांशी आम्ही कॉन्टॅक्ट केला, पण घरच्यांकडनं असं खूप काही रिस्पॉन्स नाही मिळाला. म्हणून आजही ते शांतीबन मध्ये राहत आहेत. फक्त एक खूप चांगली गोष्ट घडली की पॅरालिसिस होऊन पण ही व्यक्ती आज 5 ते 6 महिन्यात बाथरूमला स्वतः जेवण करणं, बाथरूम पर्यंत जाणं इतकं तरी नक्कीच करते. तर त्यांचा असंच एक जीवन प्रवास आपण त्यांच्याकडनंच ऐकून घेऊया. आपका नाम और आप कहाँ रहने वाले थे, ये पूरा प्रेक्षकों को आपकी गाँव कहाँ था और आपको घर छोड़ के कितने साल हुए और अचानक से घर क्यों छोड़ा? काम करने के लिए पुणे आया. अच्छा, फैमिली लेके अपनी वाइफ के साथ. आपने पापा ने परमिशन दी कि आप जाओ करके पुणे में? फिर उसके बाद क्या हुआ? यहाँ पैरालाइज हो गया मैं 2 साल पहले. लेकिन पैरालिसिस कहाँ हुआ? जब आपने होटल की शुरुआत कब की? इनकम सोर्स क्या स्टार्ट किया? पैसे कमाने 2016 में होटल डाला. कहाँ पे? पिंपरी में वैष्णो होटल के नाम. कितने साल होटल चला? 5 साल चला. आपकी बीवी आपके साथ थी तब? जी, आपके साथ थी. स्टार्ट करने के समय थी. उसके बाद चली गई. क्यों चली गई? क्या कंप्लेंट्स हो गई? यानी कि आपके साथ झगड़ा हुआ या क्या? रहना नहीं. फिर उसके बाद आप अकेले लखनऊ. फिर आप अकेले रहते थे? जी, अकेले. आपको पता नहीं था कि मुझे बीपी है या कभी मैंने कुछ भी नहीं पता था? कभी चेक ही नहीं कराया. कभी दिक्कत महसूस ही नहीं हुई, मुझे कभी चेक ही नहीं कराया. एकदम से सुबह मुझे 8 बजे पागल अटैक आया. तो डॉक्टर ने बोला उनको शुगर और बीपी दोनों है. उसके बाद फिर मैं आश्रम आ गया. नहीं, आप आश्रम आए बराबर है, लेकिन वहाँ पे 25 साल आपके फैमिली रिलेशन कोई साथ नहीं है, ऐसे वहाँ पे एक ससून हॉस्पिटल में पुलिस वाले बोल रहे थे कि फैमिली से कोई कांटेक्ट नहीं था 25 साल से. दोस्तों के साथ ही रहता था. हाँ, लेकिन अब वहाँ आपकी फैमिली छोड़ के आने के बाद यहाँ शिफ्ट हो गए ना? जी, कोई नहीं था. कोई नहीं था.
और 25 साल होने के बाद आपको जब पैरालिसिस हुआ तब आपका फर्स्ट टाइम बहुत 20-25 साल के बाद आपके फैमिली से आप कनेक्ट हो गए जी पुलिस और ससून हॉस्पिटल के माध्यम से। और मैडम के माध्यम से आपको कभी पहचान नहीं हुई, ऐसे नहीं लगा कि पापा की याद आ रही है या कुछ ऐसे? फोन पे बात हो पाती फोन पे। जी, क्योंकि पापा भी मेरे पैरालाइज है ना, वो भी सेम पोजीशन में। अच्छा अच्छा। जी पैरालिसिस होने के बाद आपको 2-3 महीने तो आप सब बेड पे ही करना पड़ता था, डायपर लगाना पड़ता था, मोशन डायपर में करते थे। अभी 3 महीने के बाद 2 मिनिटं आवाज येतोय, परत घ्या हा क्वेश्चन। अभी जब आपकी कंडीशन बहुत क्रिटिकल थी, जैसे कि आपको पैरालिसिस हुआ था, डायपर में पड़ा था, डायपर में पड़े रहते थे, जी। तभी आपको कुछ सेंसेशन नहीं था यूरिन का, मोशन का। कुछ नहीं था। अभी 6 महीने शांति बन के यहाँ केयरिंग होने के बाद आप अच्छे खड़े हो सकते, बाथरूम जा सकते, बाथरूम जाके नहा के खुद से चला आता हूँ, चला सकते, कपड़े पहन लेता हूँ अपने आप से, चाय पी सकते, नाश्ता कर सकते, खा पी सकते, खाना हाथ से खा सकते। बिल्कुल, बिल्कुल। ये बहुत अच्छा रिजल्ट आया है कि आपने भी उसमें मेरे लिए भगवान ही पूरा ये आश्रम, मेरे लिए दूसरा घर है, तो दूसरी जिंदगी मुझे मिली यहाँ पे। नहीं तो मैं तो हॉस्पिटल में तो बोलता था मुझे पटरी पे डाल दो, मुझे मार दो, मुझे जिंदा ही रहना है। मैं वहाँ डॉक्टर्स पे एक बोलता था मुझे रेलवे प्लेटफॉर्म पे डाल, रेलवे पटरी पे डाल दो, मुझे जीना ही नहीं है। और धीरे धीरे ठीक होगी, टाइम लगेगा लेकिन इम्प्रूवमेंट होगी। यहाँ पे आने के बाद मुझे बहुत इम्प्रूवमेंट है, सब ताई की वजह से, हम की वजह से। ऐसा कुछ नहीं है, इसमें आपके भी बहुत सारे एफर्ट्स है कि आपकी जीत पे कि मुझे खड़ा रहना है, मुझे चलना है, इसलिए तो आप इतने 3 साल के बाद अच्छे से आप खड़े हो सकते हैं, बाथरूम जा सकते हैं। भगवान की भी कृपा है ना आपके ऊपर। हमारा तो कर्तव्य ही है कि हम आपकी सेवा कर रहे हैं, लेकिन इससे ज्यादा तो भगवान हमें नजदीक रखना। तो आपकी जो फैमिली है, अभी 25 साल आप अपने फैमिली के साथ रहे नहीं, कोई सा भी कांटेक्ट नहीं, लेकिन अभी आपको फिर से सेकंड स्ट्रोक हुआ। जब मैंने इनके फैमिली के साथ कांटेक्ट करना चाहा कि अभी भी इनकी ऐसी कंडीशन है, आप जितना हो सके उनके घर तक लेके जाके आप ट्रीटमेंट करवाइए आगे की, तो जितना चाहे उतना रिस्पॉन्स नहीं आया है। तो भगवान की कृपा से उनके फैमिली ने उनको एक्सेप्ट किया, तो बहुत बड़ी बात है उनके लिए, क्योंकि घर ही रहता है। सबको ऐसा लगता है कि कुछ भी हो जाए, लेकिन घर के साथ जो रहना है, घर का जो फैमिली एक रिलेशन है, जो प्यार है, वो कभी दूसरी जगह नहीं मिल सकता है। और उनकी बहुत इच्छा है कि मैं घर जाके मेरे पापा के साथ सबके साथ रह सकूं, उनकी सेवा कर सकूं, क्योंकि 25-30 साल जो उनके घर से वो निकल आए थे, 30 साल बाहर रहने के बाद उनको ऐसा एक्सपीरियंस हुआ कि फैमिली ही बाकी देखिए तो जो भी हम दोस्तों की सबको लोग देख नहीं, सब कुछ खड़े करके दिए, सब खड़े करके सब भाग गए, कोई नहीं मिलता, भाग गए, लेकिन कुछ नहीं मिलता, यहाँ पे खत्म हुआ नहीं। अभी करा रहा तुमने आवाज नहीं दिए था, सब चीज जमा की सब कुछ नहीं, बेड वाशिंग मशीन, बेड घर, खिड़की में सब कुछ खड़े करना दिया, बिल्कुल कीजिए। शादी होती है तो भी पता नहीं कैसे साल से मेरे ऐसा अभी क्या क्या 24 साल के थे, काम करते थे। प्रत्येकाचं आयुष्य चौधरी काकांसारखंच खडतर, आनंदीमय आणि वाईट, पॉझिटिव्ह निगेटिव्ह सगळ्याच वाईब्स त्याच्यामध्ये असतात. तसंच फॅमिली पासून अचानकपणे घर सोडलं, मी माझ्या पायावर उभं राहणार, मला माझा बिझनेस करायचा आहे, ठीक आहे, त्यांनी केला पण फॅमिली सोबतची एखादी व्यक्ती सोबत जर असती तर आज त्यांना खूप मदत झाली असती आणि ह्या मोठ्या आजारातनं ते लवकरच उभे राहिले असते. तरी पण एक कर्तव्य म्हणून आम्ही त्यांचा पूर्ण सेवा केली आणि म्हणूनच आज 3 वर्षानंतर पण ती व्यक्ती बाथरूम मध्ये जाऊ शकते, स्वतः हाताने जेवण करू शकते आणि त्यातच मला खूप मोठं समाधान आहे की आज खूप त्यांचं वय नाहीये, 40-42 वय,
आणि ह्या वयामध्ये त्यांना स्ट्रोक बसला आणि पॅरालिसिसचा मेजर अटॅक आला. पण ठीक आहे, असो, परमेश्वराच्या कृपेने आज ते चांगले आहेत आणि 25 वर्ष फॅमिलीपासून दूर राहणं काय असतं हे त्यांना आज नक्कीच कळालं आहे. बायको, मुलगी सगळं काही होतं, पण फायनान्शियली प्रॉब्लेम, इन्कम सोर्स नाही, त्यामुळे घरातले सगळे सोडून निघून गेले आणि आई वडील तर 25 वर्ष कोणतंच कॉन्टॅक्ट नसल्यामुळे एकटेच राहत होते. हॉटेल चांगल्या प्रकारे चालत होते, पण एक अपघात, जसं की त्यांना पॅरालिसिसचा अचानकपणे अटॅक आला आणि त्यानंतर सगळ्याच गोष्टी कॉलॅप्स झाल्या आणि त्यातूनच ससून हॉस्पिटल आणि स्थानिक पोलीस त्यांनी खूप चांगल्या प्रकारे मदत करून त्यांना शांतीवनपर्यंत आणलं आणि 3 वर्षापासून ही व्यक्ती इथे राहत आहे आणि खूप चांगल्या प्रकारे ती इम्प्रूव्ह झाली, उभी राहत आहे, बाथरूमपर्यंत जात आहे. एवढीच अपेक्षा आहे की घरातल्यांनी लवकरात लवकर एक्सेप्ट करावं आणि त्यांना त्यांच्या घरचा सुखाचा प्रवास मिळू दे, अशीच मी ईश्वरचरणी प्रार्थना करेल. और आपको लोगों को क्या राय देनी है या क्या सजेशन देना है, जो आपको एक्सपीरियंस हुआ घर के बाहर रह के, तो आपको क्या बोलना है, अब क्या संदेश दे सकते हैं? घर का साथ कभी नहीं छोड़ना चाहिए, घर के टच में हमेशा रहना चाहिए। और मुझे भी, मेरे लिए तो दूसरा घर है, मेरी जिंदगी यहाँ बदल गई है। मेरी जिंदगी के लिए मुझे मोटिवेशन आया, मुझे अभी बहुत कुछ करना है अपने माँ बाप के लिए और वापस से अपने को खड़ा करना और फिर से अपना बिजनेस स्टैंड करना। आपको फिर से उम्मीद है? अभी तो आप खड़े रह सकते, बाथरूम जा सकते, म्हणजे एवढ्या सगळ्या अडचणींना मात करून ती व्यक्ती मैं आज अपने आप को वापस से खड़ा होकर दिखाऊंगा, वापस अपना होटल खड़ा करके दिखाऊंगा और अच्छे से चला के दिखाऊंगा, फिर आऊंगा मैं मैडम से यहाँ मिलने जरूर। खरं तर ते 3 वर्षाच्या स्ट्रगल नंतर जेव्हा ते 6 महिने बेडवर होते, अंथरुणावर खिळखिळत होते की सगळं त्यांना जागेवर होत होतं, पण 3 महिन्यानंतर ते त्यांचं एक आपण असं म्हणू शकतो व्हील पॉवर, की जेणेकरून ते आज खडखडीत उभे राहत आहेत, स्वतः बाथरूम पर्यंत जात आहेत आणि हीच परमेश्वराची देण आहे त्यांच्यासाठी. कारण कित्येक सारे पॅरालिसिस झालेली लोक बेडरिडन वर्षानुवर्ष असतात की त्यांना काहीच करता येत नाही, पण आज ह्यांच्यामध्ये ह्यांची जी व्हील पॉवर आहे, प्रतिकार शक्ती आहे, ती खूप स्ट्रॉंग आहे आणि मला चालायचंच आहे, मी चालणार आणि मी माझ्या पायावर ठामपणे उभं राहणार. आजही त्यांचं एक स्वप्न आहे आणि याच्यापेक्षाही खूप चांगल्या प्रकारे हॉटेल चालू करणार. त्यांचं हॉटेल पिंपरी चिंचवड इथे होतं, वैष्णवी नावाने, पण शेवटी काही कालांतराने त्यांना अडचणींना तो सामोरे जावं लागलं आणि ते हॉटेल बंद पडलं. आणि ठीक आहे, घरापासून दूर राहणं किती वाईट असतं आणि त्यातल्या त्यात खूप चांगली लोक त्यांच्या नशिबात आली, त्यामुळे आज ते खूप सुखरूप आहे असं मला म्हणावं लागेल आणि त्याच त्यांचं एक छान आयुष्य जगत आहे आणि त्यांचं जे पुढचं ड्रीम आहे ते नक्कीच कम्प्लीट व्हावं, जे स्वप्न आहे ते साकार व्हावं, की एक मला परत हॉटेल चालू करायचंय आणि मी माझ्या फॅमिली सोबत वेळ घालवेल असं मला वाटतंय आणि नक्कीच त्यांचं स्वप्न पूर्ण होईल. कारण कितीही आयुष्यात अडचणी आल्या, बायकोने साथ कधी सोडली नाही पाहिजे, पण तसं त्यांच्या आयुष्यात नाही घडलं. जेव्हा त्यांना पॅरालिसिस झाला तेव्हा बायको आणि मुलगी दोन्ही आयुष्यातनं निघून गेल्या, पण तरी ते या सगळ्या अडचणींना तोंड देऊन आज खूप छान प्रकारे त्यांचं आयुष्य जगत आहे आणि पॅरालिसिस मधून सुद्धा ते बाहेर आलेले आहेत आणि याच्या पुढील त्यांचं आयुष्य नक्कीच लवकरात लवकर पूर्ण होईल अशी मी आशा करते. धन्यवाद. आप है ना थोड़ा सा सिर्फ है ना इतना सा चला के दिखाइए, एक छोटा सा वीडियो ले.